नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती आज लागणार आहे सकाळी 10 वाजता. तुम्ही सकाळी 10 वाजता 11thadmission.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडण्यासाठी पर्याय येतील. तर इथून आपला विभाग जो आहे पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक जे असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन बघायला मिळतील. यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन, ज्यांनी अजूनपर्यंत 11वी ॲडमिशनसाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरलेला नाहीये त्यांच्यासाठी इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन देखील ओपन करून देण्यात आलेलं आहे. तर आपलं इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. आपल्याला अलॉटमेंट लेटर जे आहे ते बघायचं आहे, कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथे लॉग इनचा एक बटन दिसेल, यावरती क्लिक करून घ्यायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन आयडी विचारेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड, या ठिकाणी तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड आपल्याला इथे एकदा टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा कोड विचारेल. तर हा जो स्क्रीनवरती तुमच्या कॅप्चा कोड दिसत आहे तो बघायचा आहे व जशाच तसा इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली लॉग इन बटन वरती क्लिक करून घ्यायचंय. एवढं केल्यानंतर तुम्ही स्टुडंट लॉग इन मध्ये डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल वेलकम टू स्टँडर्ड 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस 2024-25. इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पहा, वरती ह्या 3 डॉट दिसत आहेत. तर या 3 डॉट्स वरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता चेक अलॉटमेंट स्टेटस. अलॉटमेंट आणि ऍडमिशनचा एक सेपरेट टॅब बनवण्यात आलेला आहे डॅशबोर्डच्या ठिकाणी. तर इथे तुम्ही चेक अलॉटमेंट स्टेटस यावरती क्लिक करून तुमचे अलॉटमेंटचं स्टेटस जे आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. जर तुम्हाला कुठलेही कॉलेज अलॉट झाले नसेल तर तुम्हाला यू आर नॉट अलॉटेड इन दिस राऊंड अशा प्रकारचा एरर जो आहे तो बघायला मिळू शकतो. हे आता मी व्हिडिओ शूट करत आहे 9 वाजता, त्यामुळे मला असा मेसेज दिसत आहे. 10 वाजता जेव्हा मी बघेल त्यावेळेस इथे कॉलेज जे आहे ते अलॉट झालेलं असणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही रेग्युलर राऊंड 1 आणि रेग्युलर राऊंड 0 आणि रेग्युलर राऊंड 1 हे असे दोन टॅब तुम्हाला इथे दिसणार आहेत. तर चेक अलॉटमेंट स्टेटस वरती तुम्हाला इथे क्लिक करून स्टेटस जे आहे ते चेक करून घ्यायचंय. त्यानंतर परत एकदा डॅशबोर्ड मध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट ऍडमिशन समरी हा एक ऑप्शन दिसेल. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे राऊंड झालेले आहेत त्या राऊंडचे इथे स्टेटस बघायला मिळेल. जसे की 0 राऊंड झालेला आहे तर त्यामध्ये ऍक्टिव्हिटी काय झालेली आहे ते इथे दिसेल. रेग्युलर राऊंड 1 या ठिकाणी तुमचं जे काही ऍक्टिव्हिटी झालेली असेल किंवा कॉलेज अलॉट झालं असेल ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. स्ट्रीम कोणती असणार आहे, मीडियम काय असणार आहे, सिलेक्टेड आहे की नाही ते इथे तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर आपल्याला कॉलेज कोणते मिळाले कोणते नाही हे समजल्यानंतर आपल्याला इथे कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर इथे आपल्याला महत्वाचे असे काही डॉक्युमेंट जे आहेत ते इथे अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी इथे तुम्ही अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट या टॅबवरती क्लिक करून घ्यायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10वीचा शाळा सोडलेला दाखला, त्यानंतर 10वीचं मार्कशीट आणि अदर जे काही रिझर्वेशन मध्ये असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर असे डॉक्युमेंट जे आहेत ते इथे अपलोड करायचे आहेत. अपलोड करताना फाईलची साईज जी आहे ते 1 MB च्या आतमध्ये पाहिजे आणि फाईल साईज जी आहे ते PDF, JPG किंवा JPEG किंवा PNG फॉर्मॅट मध्ये फाईल पाहिजे, तेव्हाच ती इथे अपलोड होणार आहे. त्यानंतर आपल्याला चेक फॉर रिझन फॉर नॉट अलॉटमेंट. आता काही विद्यार्थी असे असतील त्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं नसेल तर त्यांचं सिलेक्शन कोणत्या कारणामुळे झालं नाही हे जर चेक करायचं असेल तर त्यांनी इथे खाली चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड यावरती एकदा क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड यावरती एकदा क्लिक करून घ्यायचंय. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिझन सांगण्यात येईल की तुमचं अलॉटमेंट का नाही झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही अलॉट झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे ते देखील चेक करू शकता व नसेल झालं तर कशामुळे नाही झालं ते देखील तुम्ही इथे पाहू शकता.
तर काही विद्यार्थ्यांना पहिल्या यादीमध्ये नंबर नाही लागत, कारण की त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त असतो आणि तुम्हाला मिळालेली पर्सेंटेज ही कमी असते. तर काही घाबरून जाण्याचं कारण नाहीये. त्यानंतर तुम्हाला परत एकदा कॉलेजला प्रेफरन्स द्यायची आहे. त्यानंतर तुमचा पुढचा जो राउंड आहे, फेरी क्रमांक 2 राउंड 2 मध्ये तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस राहणार आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. जर त्यांनी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेतलं, तर त्यांना एका फेरीसाठी प्रतिबंधित केलं जाणार आहे. त्यानंतर मग पुढच्या फेरीसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. तर कॉलेज अलॉट झाल्यानंतर ते पुढे काय करायचं आहे त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे व 11th ऍडमिशन बद्दल ऑलरेडी मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.